तुमचा आवाज येईना. हा येतोय येतोय. आला का? हा. तर संस्थेमार्फत शाळेचं जे प्रथम सत्रातलं जे शिक्षक पालक सभा आहे, आज इयत्ता 5वी ते 7वीची पालक सभा आपण झूम ॲपवरती ऑनलाईन आपण मीटिंग घेतोय आणि या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्व पालकांचं या ऑनलाईन मीटिंगमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. मी या मीटिंगाला सुरुवात करतोय. या मीटिंगामध्ये आपल्या या ऑनलाईन मीटिंगमध्ये कोण कोण उपस्थित आहेत बघा. की शाळा समितीचे चेअरमनही असणार आहेत, तुम्हाला दिसणार नाहीत पण ते आहेत. त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर शाळा समितीचे सर्व सदस्य आहेत. त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, त्याच्यानंतर उपस्थित सर्व पालक वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे आणि मी स्वतः, एवढे जण या मीटिंगमध्ये आपण काय केले, आपण सहभागी झालेलो आहोत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय हे गृहीत धरून मी पुढे जातोय. आणि आवाज जरी येत नसला तरी सुद्धा तुमच्या समोर जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनकडे पूर्ण लक्ष द्या. तुमचा मोबाईल उभा असेल तर तो आडवा करा, रोटेट ऑफ करा, म्हणजे स्क्रीन मोठी दिसेल आणि मला जे तुमच्यापर्यंत सांगायचं आहे हे तुमच्यापर्यंत सहजपणे आपल्याला पोहोचवता येईल. याच्यामध्ये सर्व सहभागी सर्व पालकांचं, की जे जागरूक पालक आहेत तेच याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा ऑनलाईन तास सुरू आहेत, पण काही विद्यार्थी जॉईन होतात किंवा होत नाही आहेत. पण जे जॉईन होतात त्यांना बऱ्यापैकी आता समजतं काय आहे आणि जे सहभागी नाही आहेत ते मागच राहतात. तसं पालकांचं सुद्धा, पालक याच्यामध्ये कमी संख्येने या पालक सभेला जॉईन झालेले आहेत. तरी पण आपण चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपली माहिती या पालक सभेत आपण घेणार आहोत ते बघूया आपण. पहिल्यांदा शाळा आवाज कोणीतरी आणि चालू केला बघा. शाळा बंद आहेत पण ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण सुरू आहेत. तर या शिक्षण सुरू संदर्भात ऑनलाईन म्हणजे जे ऑनलाईन तास असतात आठवड्यातून 1-2 दिवस 3 दिवस काय असतील ते, आणि ऑफलाईन म्हणजे काही गुगल लिंकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवली जाते, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली जाते, त्यानंतर व्हिडिओ शेअर केले जातात आणि या माध्यमातून तुमचं शिक्षण सुरू आहे. आणि हे शिक्षण सुरू राहण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्कात किंवा शाळेच्या संपर्कात राहिलं पाहिजे. तुम्ही जर अलिप्त राहिला किंवा तुमच्यापर्यंत काहीच गोष्टी जर पोहोचवता आल्या नाहीत तर तुम्ही अभ्यासापासून वंचित राहणार, लांब राहणार. याच्यासाठी पालकांनी जागृत होऊन याच्यामध्ये सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की जवळजवळ 3 वेळा, उन्हाळी सुट्टीमध्ये एकदा आणि मागच्या वेळेला तांदूळ मिळालाय, डाळ, मूग डाळ, हरभरा हे सगळं दिलेलं आहे. आणि परत या जून जुलै ऑगस्ट मधला सुद्धा तांदूळ आजपासून त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांनी मागचं नेला असेल तर त्यांच्यासाठी आज 1ली ते 4थीचं वाटप काम शाळेत सुरू आहे आणि 5वी 6वी 7वीचं काम हे सोमवारी सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांपर्यंत हा मेसेज द्या किंवा तुमच्या आसपास जे पालक सभेला जॉईन नाही आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज काय पर्यंत पोहोचवा. म्हणजे विद्यार्थी सहजपणे किंवा पालकांना हे साहित्य सहजपणे त्या दिवशी उपलब्ध होईल. तर ह्या गोष्टी आपण काय करायचं आहे, समजून घ्यायच्या. म्हणजे हे धान्य वाटपाचं काम सुरू आहे. तिसरा जो भाग आहे की LES ई स्कूल ॲप जे आहे ते ॲप बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, वापरायला चालू केलेत. पण बऱ्याच विद्यार्थी किंवा बऱ्याच पालकांनी ते ॲपच अजून डाउनलोड केलेलं नाही आहे आणि ॲप डाउनलोड नसल्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही. तर त्यांनी काय करा, आजच्या त्या संदर्भात सुद्धा माहिती देणार आहे. ज्यांना पाठ्यपुस्तक अद्याप मिळाले नाही आहेत तर त्यांनी शाळेशी संपर्क साधून, शिक्षक दर सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी 11 ते 2 या वेळेत असतात. तर त्यावेळेला ते काय करायचं, पुस्तक ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुस्तक काय करायचे, घेऊन जायचं आहे. आणि आपण अभ्यास जो चालू आहे त्याच्याशी काय करायचं, आपण त्या ह्याच्यामध्ये कनेक्ट राहायचं आहे. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, आपल्याला जिथं शक्य असेल तिथंपर्यंत आपण यायचं आहे. ज्यांना याच्यातलं काही शक्य नाही आहे त्यांनी शाळेशी शिक्षकांशी संपर्क साधून जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण काय करायचा आहे, घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अल्पसंख्याक शिष्यवृत्ती संदर्भात आपण थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. समाज कल्याण शिष्यवृत्ती काही मुलांसाठी मुलींसाठी आहे, त्याची माहिती आपण या पालक सभेतून आपण घेणार आहोत. आणि काय शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पालकांच्या अडचणी, प्रश्न, समस्या असतील तर त्याही गोष्टी आपण याच्यातून समजून घ्यायचा आहे आणि शेवटी समारोपाकडे आपण येणार आहे. इतक्या गोष्टींचा अभ्यास या पालक सभेमध्ये आपण करणार आहोत. तर प्रत्यक्षात आपण या LES ई स्कूल संदर्भात आपण थोडंसं बघूया.
प्रथम आपण ॲपचं रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या ॲपमध्ये मंजुळा तुझा आवाज बंद कर. मंजुळा, 1ली ते 10वीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त आहे. म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत जो शिकणारा विद्यार्थी आहे, आपल्या संस्थेतील लट्टे एज्युकेशन सोसायटी या संस्थेत शिकणारे 1ली ते 10वी, मग तो मराठी मीडियम असू दे, सेमी इंग्लिश असू दे किंवा इंग्लिश मीडियममध्ये असू दे, या सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त आहे. या ॲपवरती सर्व इयत्तांचे शैक्षणिक व्हिडिओ की जे उपयुक्त आहे ते आपल्याला उजळणीसाठी, नेहमीच्या अभ्यासासाठी उपयोगी पडणार आहेत. सर्व इयत्तांचे जे पाठ्यपुस्तक आहेत PDF स्वरूपामध्ये हे ॲपवरती उपलब्ध आहेत. तुम्ही पुस्तक सहजपणे त्याच्यावरती बघू शकता. अभ्यासक्रम सर्व इयत्तांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. काही प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यावरती होणार आहे, काम सुरू आहे. जे प्रश्नपत्रिका येतील ते विद्यार्थी घरी बसून सहजपणे सोडवू शकतात. त्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाचनाची आवड असेल तर विद्यार्थ्यांसाठी किशोर अंक आहे. शिक्षकांसाठी जीवन शिक्षण या अंकाचा सुद्धा समावेश या ॲपवरती केलेला आहे. आणि हे चित्र तुमच्या समोर दिसतं, हे अशा पद्धतीचं ॲपचं सिम्बॉल आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर LES ई-स्कूल नावाने जर सर्च केला तर हे आपल्याला ॲप दिसेल. हे ॲप काय करा, डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करा. तर या बाबतीत रजिस्ट्रेशन कसा करायचा त्याचा व्हिडिओसुद्धा WhatsAppच्या ग्रुपमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर आपल्याकडे जवळजवळ 215 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याकडे जवळजवळ 360 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी अजून आपल्याकडं जवळजवळ 125 विद्यार्थी, 125 ते 140 विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायचे राहिलेले आहेत. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी काय करायचं, ह्या ॲपचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. हा झाला ॲप संदर्भात माहिती. आता याच्यानंतर आपण जातोय अल्पसंख्याक शिष्यवृत्ती जी आहे, त्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, त्याला कागदपत्र काय लागतात. आपल्या शाळेत जवळजवळ 12 जणांना हे अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मंजूर झालेलं आहे. त्यांचं रिन्युअलचं सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे. नवीन 4 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे. तर हे अर्ज भरत असताना अजून कोणाला जर अर्ज भरायचा असेल तर त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडे द्यायचं आहे. त्याच्यासाठी काय काय लागतं हे तुमच्या समोर दिसतंय बघा. पालकांचं उत्पन्न वर्षाला 1 लाखापेक्षा कमी असावं. याच्यासाठी तहसीलदारचा दाखला बरोबर असणं खूप आवश्यक आहे. प्रमाणित केलेला दाखला हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा अर्ज भरता येणार नाहीये. तर त्याच्यासाठी तर आपल्याला बोल नका. एकाच कुटुंबातील 2 विद्यार्थ्यांना हे शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येतात. याच्यामध्ये धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधार कार्ड, विद्यार्थ्यांचा फोटो, राष्ट्रीयकृत बँक पासबुक इत्यादींची झेरॉक्स प्रती अर्जासोबत आपल्याकडे शाळेकडे जमा करावे लागतील. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा आणि 30% विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. मग ह्याच्यामध्ये अल्पसंख्याक गट कुठले कुठले येतात, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध आणि जैन अशा या गटात मोडणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळं अर्ज करणारा याला 50% पेक्षा जास्त गुण त्याच्याजवळ असले पाहिजेत. म्हणजे तो पास होत असताना 50% पेक्षा जास्त गुण त्याला मागच्या वर्षी असले पाहिजेत. ह्याही गोष्टी आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी तुमच्या समोर दिसत आहेत, ह्या तुमच्या माहितीसाठी आहेत. बऱ्याच वेळेला पालकांना माहीत नसतं आणि माहीत नसल्यामुळं काय होतं की ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. ते राहू नयेत याच्यासाठी ही माहिती आहे. ती माहिती आपण काय करायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचं आहे, पाहायचं आहे. हे झाल्यानंतर WhatsApp ग्रुपला याचा व्हिडिओसुद्धा येईल. तुम्ही व्हिडिओसुद्धा नंतर ते बघू शकता. हे झालं अल्पसंख्याक शिष्यवृत्ती संदर्भात. आता आपण जातोय समाज कल्याण शिष्यवृत्ती. याच्यामध्ये 1ली ते 10वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आहेत, जे विमुक्त जाती, भटक्या जमाती, त्यालाच आपण VGNT म्हणतो, DNT म्हणतो, अशा 1ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याला भारत सरकारची डॉक्टर आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळू शकते. त्याची नियमावली सुद्धा आपण इथं बघू शकतो. मागील वर्षी म्हणजे आपल्याला हे जे प्रस्ताव आहेत
हे मागच्या वर्षी ज्या वर्गात शिकत होता त्याचा प्रस्ताव आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी 18-19 मध्ये तुम्हाला किमान 60% गुण पडलेले असावेत आणि शाळेमध्ये नियमित उपस्थिती आपली असली पाहिजे. हे नियम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पालकांचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापर्यंत असलं पाहिजे, हे आपल्याला माहीत असू दे. अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी किंवा मॅट्रिक पूर्व योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत बचत खातं असणं खूप महत्त्वाचं आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असलं पाहिजे आणि त्याची पोच या शिष्यवृत्तीबरोबर आपल्याला द्यावं लागतं. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असावी. आणि पालकांचं उत्पन्न 18-19 मध्ये तहसीलदारचा असलेला दाखला पाहिजे की त्याचं उत्पन्न 2 लाखापर्यंत आहे आणि ज्यांच्याकडे तहसीलदारचा दाखला आहे असे पालक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेल्या जातीच्या दाखल्याची प्रत सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. तर हे जातीचा दाखला हा विद्यार्थ्यांचा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा दाखला असेल तर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. वर्षाला आपल्याला 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते. ह्या सगळ्यांची कागदपत्रता पूर्तता करून ही जी माहिती ही माहिती आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडे काय करायचं आहे, आणून द्यायचं आहे. एवढ्या गोष्टी आपण काय करायचं आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. याच्यासाठी मुद्दाम आम्ही पालक सभेत सांगतो की काही गोष्टी पालकांच्यापर्यंत सहजपणे जात नाहीत आणि त्यामुळं या पालक सभेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी यावेत हे तुम्हाला हे दाखवतोय, हे आपण पूर्ण काय करा समजून घ्या. ही झाली पहिली शिष्यवृत्ती. आणखी एक शिष्यवृत्ती आहे बघा, समाज कल्याणचीच आहे. याच्यामध्ये 1ली ते 10वी मध्ये शिकत असलेले इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण, बॅकवर्ड, त्यालाच आपण ओबीसी म्हणतो. तर मुलं आणि मुली यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आहे. ह्याला सुद्धा अटी त्याच आहेत, ते अटी आपण बघूया. याला सुद्धा 18-19 मध्ये 60% गुण पाहिजेत. पालकांचं उत्पन्न मागच्याला 2 लाख होतं, इथं मात्र 2.5 लाखाचं उत्पन्न आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र राहू शकतात. कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. बचत खातं पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकेत पाहिजे, त्यालाच आपण नॅशनलाइज बँकेत खातं पाहिजे आणि ते खातं आधार कार्डाशी लिंक केलेलं असलं पाहिजे आणि त्याची पोच सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड पाहिजे, त्याच्यानंतर उत्पन्न दाखल्याची प्रत तहसीलदारचा पाहिजे, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला पाहिजे आणि वर्षाला 1500 रुपये शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना लागू होऊ शकते. पहिली शिकत असणारा असू दे किंवा 1ली ते 10वी मध्ये मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, या गटात मोडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. ही झाली शिष्यवृत्ती. आता पुढची एक शिष्यवृत्ती आहे बघा, हा चार्ट आहे, हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करतो. हे सगळ्या शिष्यवृत्ती या समाज कल्याणकडून मिळत असतात. फक्त आपल्यापर्यंत त्या माहिती येत नाहीत आणि माहिती येत नसल्यामुळं आपण काय करू शकतो, त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, प्रस्ताव आपण सादर करू शकत नाहीत. हे आपण शिष्यवृत्तीसाठी बघू शकता. आणखी काही आपल्याला शिष्यवृत्ती आवश्यक आहेत बघा, समाज कल्याणची आहेत. एक सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, याच्यामध्ये 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या फक्त मुलींसाठी, की ज्या मुली SC, NT आणि OBC मध्ये आहेत, या गटात मोडतायत, या मुलींसाठी आहे. याला उत्पन्नाची मर्यादा नाही, फक्त जातीचा दाखला मात्र आवश्यक आहे. ह्याला वर्षाला शिष्यवृत्ती 500 रुपये मिळते. म्हणजे SC, NT, OBC या उपस्थिती भत्ता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे. गुणवत्ता शिष्यवृत्ती 5वी ते 10वी मध्ये शिकणारे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, SC आणि NT गटात असतील आणि वर्गामध्ये नंबरात जर पास झाला असेल, चांगले गुण पडले असतील, तर मेरिट प्रमाणे त्या विद्यार्थ्यांना काय होतं, गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळते. SC मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांना 500 रुपये मिळतात, NT असतील तर त्यांना 200 रुपये मिळतात. हे आपल्याला माहीत असू दे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे अपंग शिष्यवृत्ती योजना. 1ली पासून 10वी पर्यंत कोणताही विद्यार्थी अपंग असेल आणि त्याच्याकडे सिव्हिल सर्जनचा अपंगाचा दाखला असेल, तर अशा सर्व मुला मुलींसाठी ही शिष्यवृत्ती मिळू शकते. ह्याला पण कुठल्याही गटाची किंवा जातीची अट नाही, उत्पन्नाची अट नाही,
फक्त तुमच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट असणं खूप महत्त्वाचं आहे. ही योजना समाज कल्याणकडूनच आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर पुढची शिष्यवृत्ती आहे की जे असच्छ व्यवसायात काम करणारे जे पालक आहेत त्या पालकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती काय होते, लागू होते. आणि या शिष्यवृत्तीतून काय आपल्याला पालकांना अर्ज आपण करू शकतो की महानगरपालिकेमध्ये असच्छ व्यवसायात काम करणारे जे पालक आहेत त्यांना हे माहीत आहे, पण त्याला लागणारी कागदपत्र वगैरे आहेत. तुम्हाला ज्यादा माहितीसाठी तुम्हाला वर्ग शिक्षकांशी संपर्क साधावा लागेल आणि मग ज्यादा माहिती कागदपत्र काय आहेत हे आपल्याला इथून लक्षात येतं. पण काही गोष्टी तुम्ही वर्ग शिक्षकांशी संपर्क साधला तर याची डिटेल माहिती आणखी तुम्हाला मिळेल आणि ह्याही गोष्टी आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक असू दे, समाज कल्याणच्या असू दे, अभ्यासाच्या बाबतीत असू दे किंवा इतर काही गोष्टी आहेत, या पालक सभेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच उद्देश होता की जेणेकरून तुमच्याशी संवाद साधता यावा आणि संवाद साधून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता यावे याच्यासाठी ह्या गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत त्या आपण समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतल्यानंतर मग आपल्या काही शंका किंवा आमचे कोण शिक्षक बोलणार असतील तर शिक्षक बोलतील आणि अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याची काय केलेली आहे, सोय केलेली आहे. आपण ती माहिती बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे काही डॉक्युमेंट असतील, कागदपत्र असतील तर त्या कागदपत्राच्या माध्यमातून तुम्ही की ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. इथेपर्यंत गोष्टी आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि ह्या करत असताना आणि दरवर्षी ह्या गोष्टी आपण करत असतो. पण तरीसुद्धा काही पालक काय करतात, कागदपत्र नसतात, बँक खातं नसतं, आधार कार्ड काढलेलं नसतं. आत्तापर्यंत आपल्या शाळेमध्ये जर बघितलं तर एक 10 विद्यार्थी असे आहेत अद्याप त्यांनी आधार कार्ड काढलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये पहिली आणि दुसरीचेच विद्यार्थी जास्त आहेत. बाकी 3री पासून 7वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपल्याकडे आहेत. पण पहिली दुसरी जे विद्यार्थी आहेत त्यांनी अद्याप काढलेले नाही. पहिलीसाठी एक सूचना मला सांगायची आहे की पहिलीचे बरेच विद्यार्थी आपल्याकडे दाखले आहेत पण त्यांनी जूनपासून अद्याप ॲडमिशन किंवा प्रवेश घेतलेला नाही. आपल्याकडे विद्यार्थी 35 विद्यार्थी प्रवेश घेतले, बाकीचे विद्यार्थी अजून प्रवेश घेतलेले नाहीत. तुमच्या शेजारी राहणारे असतील किंवा तुमच्यातलेच कोण असतील आणि अद्याप पहिलीला कोणी प्रवेश घेतला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काय करा, पहिलीला प्रवेश घ्या. कारण पहिलीचा प्रवेश खूप महत्त्वाचा आहे. वेळ निघून गेल्यानंतर मग प्रवेश घेऊन त्याचा उपयोग होणार नाही किंवा शाळेच्या काही सोयी असतील किंवा काही तुम्हाला फॅसिलिटी असतील किंवा शिष्यवृत्ती असतील, पाठ्यपुस्तक असेल, इतर काही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मग ते मिळणार नाहीत. याच्यासाठी तुम्ही शाळेशी संपर्क असणं, शाळेशी कॉन्टॅक्टमध्ये असणं, शाळेशी संवाद साधणं, वर्ग शिक्षकांशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं असतं. कारण पालक जर अलिप्त राहिले तर पालकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. मागच्या महिन्यातला जो तांदूळ आहे आम्ही अद्याप तांदूळ वाटतोय, पण काही पालक फोन केले तर फोन उचलत नाही आहेत, येतो म्हणतात येत नाहीत, त्यांचा माल तसाच आहे आणि खराब जर मिळालं तर तुम्हीच परत तक्रार करणार सर खराब आम्हाला दिला. तर ज्यांना ज्यांना मेसेज दिलाय आज 1ली ते 4थीचं तांदूळ वाटपाचं काम सुरू आहे, त्या पालकांनी अद्याप कोणी आले नसतील तर शिक्षक आहेत तर ते येऊन तांदूळ घेऊन जावा. 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी सोमवारी येऊन काय करा, तांदूळ घेऊन जावा. ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच उद्देश की तुमच्याशी संवाद साधता यावा आणि याच्यासाठी ही ऑनलाईन पालक सभा आज आपण आयोजित केलेली आहे आणि अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे. याच्यात काही शंका असतील किंवा आमचे कोण शिक्षक बोलणार असतील, भोरे मॅडम काही बोलणार आहे का? भोरे मॅडम, पाटील मॅडम. हा सर थांबा. बोला. 2 मोबाईल जवळ असतील तर जरा लांब. 2 मोबाईल सरांनी आता सगळी माहिती लांब ठेवा. आवाज पोहोचतोय का माझा? हा पोहोचतोय, फक्त मोबाईल जवळ कोणी ठेवू नका. हा आवाज पोहोचतोय? हा पोहोचतोय, बोला तुम्ही. हॅलो हा. आता 5वी ते 7वीच्या सर्व पालकांचे स्वागत या सभेमध्ये. सरांनी तुम्हाला शिष्यवृत्ती संबंधी खूप छान माहिती सांगितली. या योजनेचा लाभ किती जण घेतात की फक्त कंटाळा या गोष्टीचा की शाळेपर्यंत यायचा आणि तुमच्याकडे बऱ्यापैकी कागदपत्र असतात पण तो शाळेत आणून वर्ग शिक्षकांना भेटण्यात आळस आणि मग त्याचं आर्थिक नुकसान तुम्हाला त्याची झळ पोचते. तर सरांनी ही जी माहिती सांगितली त्याचे व्हिडिओ जे दाखवतात
जर काही समजत नसेल तर वर्ग शिक्षकांना फोन करावा तुम्ही, त्याबद्दल माहिती घ्यावी आणि ही जी शिष्यवृत्ती आहे ती तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या शैक्षणिक खर्चासाठी उपयोगी पडेल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. शाळेने पूर्णपणे सहकार्य म्हणजे सरांनी तुम्हाला खूप छान माहिती दिली आणि पूर्ण 100% सहकार्य तुम्हाला केलेलं आहे आणि करत राहतील. दुसरी गोष्ट, जे शिक्षक ऑनलाईन ऑफलाईन अभ्यास देतात म्हणजे व्हिडिओ, जे तुम्हाला निवडक व्हिडिओ स्वतः आम्ही अगोदर पाहतो आणि तो जर चांगला असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. पण मला नाही वाटत की तो सगळा व्हिडिओ मुलं पाहतात असं. कारण फक्त आता जे पालक सभेला हजर आहेत मुलं किंवा जे पालक आहेत तीच मुलं जागृत आहेत, कारण तीच मुलं व्हिडिओ पाहतात. आणि इतके आता पट असतात, आता 7वीचं पट 54 आहे, पण त्यातले एक 20 मुलं तासाला हजर असतात, ते पण 6 ते 7 या वेळेत. जर थोडाशी वेळ चेंज केली तर हजर होत नाहीयेत. तर पालकांना माझी विनंती आहे की ऑनलाईन अभ्यास चालू आहे, त्याची वारंवार सूचना मिळते, तर तुम्ही पण थोडं सहकार्य करायला पाहिजे आम्हाला. थोडी वेळ मुलांना ऍडजस्ट करून द्यायला पाहिजे की उद्या तुम्ही असं नका म्हणू की पोर्शन चालत नाही, शिकवलं नाही, मुलांनी कसा पेपर लिहायचं किंवा कसं पुढे जायचं. तर शिक्षक परिपूर्णपणे म्हणजे अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा करून ते तुम्हाला व्हिडिओ पाठवणं, तुमच्या सानिध्यात राहतायत, संवाद साधतायत. तुम्ही कधीही रात्री 9-10 ला फोन केलात तरी तो आम्ही फोन उचलतो, तुमच्याशी व्यवस्थित बोलतो. तर तुमचं सहकार्य पाहिजे तेवढं शिक्षकांना मिळत नाही. कारण मी आता बघितले, आता कार्यानुभवचे 2 दिवस मी तास घेतले, मी तास वेळ घालवून तुम्हाला त्या वस्तू पाठवल्या, करून दाखवल्या. किंवा एखादा अभ्यास घरचा देते, तो वहीत लिहून. तर जी मुलं आहेत जी खरोखरच हुशार आहेत, अभ्यास करतात, त्यांच्याकडूनच प्रतिसाद मिळतो. पण ज्या मुलांना याची गरज आहे त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाहीये, याचं आम्हाला दुःख आहे. आता तांदळाची सरांना गोष्ट सांगितली की महिना झाला आम्ही तांदूळ इथं वाटत बसलोय शिक्षक. पण काही पालक असे आहेत, ते मंथन कांबळेचे पालक, एक 10 फोन केले त्यांना, तर प्रत्येक वेळी ते वेगळं उत्तर देतात, बालाजीला गेलोय, इकडं गेलोय, तिकडं गेलोय. तर हे बरोबर नाही आहे. आता जे तुम्हाला दिवाळीसाठी खास तांदूळ आलाय, कुठल्या महिन्याचं ते सरांनी सांगितलेलं आहे, तर ते 2 दिवसात येऊन तांदूळ घेऊन जावा. शिक्षक जो जो अभ्यास देतात तो तुम्ही वहीमध्ये तारखा टाकून नोंदी ठेवायचे आणि तो अभ्यास बघूनच त्याचे शेरे किंवा श्रेणी दिली जाणार आहे तुम्हाला. असं म्हणू नका की नाही अभ्यास झालाच नाही, वर शाळेतून शिकवलंच नाही, मग आमची मुलं अभ्यासाला कशी उतरणार, परीक्षेला कशी उतरणार, हे ऐकून घेतलं जाणार नाही. कारण शिक्षक तुमच्यापर्यंत तास पोहोचवतायत, अभ्यास पोहोचवतायत, 100% ते सगळं सहकार्य करतायत आणि आम्ही रोज इथं 11 ते 2 तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत शाळेत. असं नाहीये की शाळेला कुलूप आहे, शिक्षक फोन उचलत नाहीत, अभ्यास देत नाहीत, मग काय. असं कुठलंही कृपा करून तुम्ही कारण देऊ नयेत. मुलांना शिक्षकांच्या टच मध्ये ठेवावं आणि दिलेला अभ्यास दररोज करावा. ही अपेक्षा आहे की निदान 80% तरी मुलं तासाला उपस्थित असावीत. काही आता आम्हाला पण ऑनलाईन तास कसा घ्यायचा, व्हिडिओ कसे बनवायचे याची काहीच कल्पना नव्हती, पण आम्ही ते शिकून घेतले. तर पालकांनी सुद्धा आपल्याला जॉईन होता येत नसेल, मुलांचे व्हिडिओ पाठवता येत नसेल, तर ते थोडं मुलांच्याकडून, आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांकडून, ज्यांना याचं ज्ञान आहे त्यांच्याकडून थोडं माहिती करून घ्यावी आणि आपल्या मुलांना सहकार्य करून तासाला वगैरे त्यांना हजर ठेवावं. ही पूर्णपणे जबाबदारी पालकांची असं मला वाटतं. आणि मुलं खरं तर मोबाईलवर त्या ऍक्टिव्ह आहेतच, त्यांना सगळं माहिती आहे. थोडेसे तुमच्या सहकार्याची गरज आहे. तर सगळ्या पालकांना मी विनंती करते की पूर्णपणे शाळेला आणि सर्व शिक्षकांना तुमच्याकडून सहकार्य होणं गरजेचं आहे. आता पाटील भाई 2 मिनिटं बोलणार आहेत. हा, पाटील मॅडम बोला. पाटील मॅडम इथं बोला ना. आवाज येतो का माझा? हा बोला, तुम्ही बोला. हॅलो, आवाज येतो का? हा येतो. आवाज. बोला बोला. हो मॅडम आवाज येतोय. आता शिष्यवृत्तीबद्दल सरांनी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. तर तासाला बघा बरीच मुलं जॉईन नसतात, एक 10-12 मुलं फक्त जॉईन असतात. सगळ्या वर्गाचं तसंच आहे. फक्त 7वीचे 15 असतात विद्यार्थी, कारण ठराविक विद्यार्थ्यांच्या पुढे विद्यार्थी संख्या वाढतच नाहीये. तर आता सुद्धा 6वीच्या पालकांना काल तासाच्या वेळेस सुद्धा मी सूचना सांगितलेली आहे, तरी सुद्धा आता 2 पालक त्या पालक सभेला हजर आहेत. आणि त्यामुळे मग तुम्हाला कसं माहिती कळणार?
हा प्रश्न आहे ना. मग त्यासाठी पालकांनी सुद्धा पालक सभेला जॉईन होणं किंवा ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करणं हे महत्वाचं आहे. तर फक्त शिक्षकाने करून उपयोग नाही तर तुमचंही सहकार्य तितकंच महत्वाचं आहे. आता शिष्यवृत्तीबद्दल सरांनी माहिती सांगितलेलीच आहे. विद्यार्थ्यांची लिस्ट पण प्रत्येक शिक्षकाने आपापल्या ग्रुपवरती पाठवलेली आहे. तर बघा आपलं नाव त्या ग्रुपमध्ये असेल तर येऊन शिक्षकांना भेटा. आणि अभ्यासाच्या बाबतीत आता भोरे मॅडमने तुम्हाला बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं पुन्हा पुन्हा त्या सूचना देणं योग्य नाहीये. तर या ठिकाणी आता तुम्हाला स्कॉलरशिप विषयी ज्या काही शंका असतील त्या वर्ग शिक्षकांना तुम्ही येऊन भेटा. तर भोरे मॅडमना अनेक 2 मिनिटं बोलायचं आहे. ते बोलतील. पालकांना संधी देऊया. पालकांना संधी देऊया. जे पालक कोणी बोलणार असतील, आपलं मत व्यक्त करणार असतील, काही शंका असतील, प्रश्न असतील तर पालकांनी काय करा, एकदम न बोलता एकेकाने बोला. शेट्टी काय बोलणार आहे का? शेट्टी सर म्हणजे आता मला हे बोलायचं होतं की तुमचा 6ला तास असतोय ना, तो थोडा 7:30 पर्यंत घेतला तर बरं होईल. कारण काही मुलांना संध्याकाळनंतर त्यांचे पालक येतात ना. बरोबर आहे की त्यासाठी होत नाही 6ची वेळ ठेवलेली 6च्यासाठी. आणि रविवार वगैरे असेल 2-3 क्लास. रविवारचं चालेल पण तो कसं दिवसभर नसतोय तो आणि संध्याकाळ आली की क्लासला जातोय. रविवार जरी घेतलं तर आम्ही सकाळी 10च्या आतच घेतोय. की नाही शिष्यवृत्तीचं जातीचा दाखला आहे काय तुमचा? तिच्या नावाचा पाहिजे आर्याचा. हॅलो. हा बोला की. ते टायमिंग जर चेंज होते का बघा की म्हणजे त्याला पण होईल ना, म्हणजे त्याचा अभ्यास असा पूर्ण आहे. नॅशनलाइज बँकेमध्ये बाकीच्यांचं मत काय ते पण घेऊया आणि त्याप्रमाणे बदल करूया आपण. हा ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेत तिच्या नावाचं खातं काढायचं. आदित्य त्याला पवार. आधार कार्ड लिंक. हा तुमचा आवाज म्यूट करा. आदित्य पवार. हा बोला की. होय होय या की. अनम्यूट करा. हॅलो. हा बोला की. 6 ते 7 बरोबर आहे सर क्लास. 6 ते 7 असू दे. बर ठीक आहे. हो. बर लोखंडे तुम्हाला काय बोलायचं? लोखंडे राजवीर लोखंडे. हा बोला. हॅलो सर. हा ते जातीचा दाखला लागणार का ते इनला? होय लागणार. मुलांचा जातीचा दाखला शिष्यवृत्तीला हो लागणार. जातीचा दाखला ठीक आहे आवश्यकच आहे. हा राजवीर लोखंडेचे पालक बोलणार आहेत का? राजवीर लोखंडे तुमचा आवाज येत नाही. म्यूट काढा पहिल्यांदा. तुमचा आवाज काय करा म्यूट काढा. म्यूट काढल्याशिवाय तुमचा आवाज आमच्यापर्यंत येणार नाही. आपल्याकडे अजून 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये आपली ही मीटिंग संपेल. त्याच्यापूर्वी तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. हा बोला लोखंडे बोला. हा एससी वाले नाहीत काय त्या स्कॉलरशिप मध्ये? एससी आहेत की. एससी आहेत की. मग आमच्या मुलांचे नाव नाही आहेत की. एससी साठी आहे. आता फक्त काय केलेत एससी जे आहेत हे एससी फक्त गुणवत्तेसाठी आहेत आणि 5वी नंतरचे आहेत. आता त्याचा या वर्षीचा प्रस्ताव येणार. हे जे प्रस्ताव आहेत ते 19-20 चे आहेत. मागच्या वर्षी ज्या वर्गात होते त्या वर्गाच्या मुलींसाठीच्या शिष्यवृत्ती आहेत. ओबीसी आणि व्हीजीएनटी यांच्यासाठी आहे. एससी साठी गुणवत्ता शिष्यवृत्ती या वर्षी लागू होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोनिका चव्हाणचे पालक काय बोलणार आहेत? मोनिका चव्हाण मोनिका चव्हाणचे पालक बोलणार आहेत का? ठीक नसेल दीप्ती जाधवचे पालक बोलणार आहेत का? दीप्ती जाधव बोला. त्यांची आजी बोलते मी. बोला आजी बोला. मी ऐकते. ऐकते मी. ऐकलंय. ठीक आहे. मग आमची काय हे नाहीये. बाकी काय सगळे तक्रार नाहीये. सगळं ऐकले नियम ऐकले. चालेल. प्रतीक्षा तोडकर. प्रतीक्षा. हॅलो सर. बोला. हॅलो. काय बोलायचं? डॉक्युमेंट्स ते 30 नोव्हेंबर पर्यंतच पोहोचवायचे. अल्पसंख्याकांचे आहे ते 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे.
आणि इतर जे समाज कल्याणचे सांगितलेत ते तुम्हाला एक 8 ते 10 दिवसामध्ये आमच्याकडे जमा करायला लागेल. याच महिन्यात? हा, याच महिन्यात द्यायला लागेल. ठीक आहे. हा, ठीक. अश्विनी माळी बोलणार का? माळी पिसे. हा सर. हा, हॅलो सर. हा, बोला. हा सर, माहिती सगळी समजले सर. तर मी शाळेत ऍडमिट भेटणार आहे. बरं, ठीक आहे, चालेल. हा, चालेल. पिसे काय बोलणार आहेत का? पिसे. त्यानंतर आष्टेकर, लिंगदळी, बांटुंगे. कोण बोलणार? नंतर म्हणायला नको, आम्हाला बोलायला संधी दिली नाही. आयवळे, प्रतीक्षा आयवळे. हॅलो. हा, बोला. हा, शेवटचा 1 मिनिट. नमस्कार. हा, बोला. मोरे मॅडम, शेवटचा 1 मिनिट आहे. हा सर, बोला. समारोप करा. हा, आवाज पोचतोय माझा? हा, पोचून समारोप हो, करा. येतोय. हॅलो. हॅलो, आवाज येतोय मॅडम. हा, आता सगळ्यांनी आवाज नीट ठेवा. वेळ माझ्याकडे फार कमी आहे. 1 मिनिट. 5वी 6वी 7वी प्रथम सत्रातली ऑनलाईन पालक सभा आपण या ठिकाणी आयोजित केली आणि या पालक सभेला जे जे पालक हजर राहिले त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानते. आणि आज जी पालक सभेला विद्यार्थी पालक आहेत त्यांची मुलं, ते विद्यार्थी आवर्जून ऑनलाईन तासाला हजर असतात. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन पण करते. आणि खरंच ही मुलं जागृत आहेत आणि ती खूप चांगला अभ्यास करतायत. असंच तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा आणि त्यांच्या वाटचालीला मदत करा. सर्व शिक्षक ही या ठिकाणी पालक सभेसाठी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचं पण मी आभार मानते. सर्व शिक्षक, स्कूल कमिटी, चेअरमन मॅडम हेही हजर आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी पालक सभा संपत आली. ज्यांना संपर्क साधायचा आहे त्यांनी वर्ग शिक्षकांशी तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअप शाळेच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता. हा, बरोबर. आणि जे पालक सभेला हजर नव्हते त्यांनाही तुम्ही सूचना, ज्या काही पालक सभेत चर्चा झाली ते पोचवा.